मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं आपलं, मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कानावर कधी न पडणारा शब्द पडला मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स। बरोबर, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आधी पण तुम्ही शिकला असाल नसाल मला माहित नाही, पण मी तुम्हाला शिकवलं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय असते ते। आता थोडा आणखी वेगळा सम पाहणार आहोत, थोडा वेळ न घालवता सुरुवात करतो। मॅथ्स 1 सेकंड चॅप्टर क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 6 स्किप केलेले नाहीत, घाबरून जाऊ नका। आता काय, मिस्टर कासम runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is 40 more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost of one pot, number of pots he makes per day. काय करायचं आहे, पहिला एका पॉटची कॉस्ट काढायची आहे आणि नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, दिवसाला किती मातीची भांडी तो बनवतो ते काढायचं आहे आणि त्याची कॉस्ट, एका भांड्याची कॉस्ट किती आहे ते काढायचं आहे। मग जे आहे ते लिहितो, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स, नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स, आपल्याला माहित नाही म्हणून काय घेतला x, बरोबर, एवढं समजलं। नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स आपल्याला माहित नाही म्हणून किती घेतलं x। आता कॉस्ट काढायची आहे। आता इथे दिलंय प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज, इथे दिलंय कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट इथे दिले, कशी लिहितो ते बघा, 40, हा 40 आहे म्हणून इथे लिहिलं मी 40। इथे लिहिले मोर दॅन म्हणून मी लिहिला प्लस। 10 टाइम्स, कशाच्या 10 टाइम्स, 10 टाइम्स कशाच्या, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स वन डे, टोटल नंबर ऑफ पॉट्स किती बनतात x, हा 10 टाइम्स, बरोबर। 10 टाइम्स कशाच्या, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे, तो माहित नाही म्हणून काय घेतलंय आपण x, म्हणजे ही काय झाली त्याची कॉस्ट। एवढं समजलं, एवढं समजलं का नाही, आता हे समजलं तुम्हाला। आता काय करायचं, याचं आणि याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन। प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला काढायची आहे, काढली कशी आपण, ही कॉस्ट कशी काढली 40 म्हणून इथे लिहिलं मी 40, प्रोडक्शन कॉस्ट कधी काढते 40 मोर दॅन म्हणून मी लिहिलं, प्लस 10 टाइम्स म्हणून मी लिहिले 10, आणि टोटल नंबर ऑफ पॉट्स कशाच्या 10 टाइम्स, टोटल नंबर ऑफ पॉट्स आपल्याला माहित नाही म्हणून तो किती घेतला x। आता या दोघांचं, याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती आहे 60। आता मी लिहितो इथे प्रोडक्शन कॉस्ट कशी काढायची, पूर्ण आता हे तुम्हाला आन्सर कसं भेटेल ते मी इथे लिहितो। आता बघा, बाय गिवन कंडिशन, आता सोपं सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, हे भेटलंय आणि हे भेटलंय, याचं काय करायचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे x ने कशाला मल्टिप्लाय करायचं 10x प्लस 40 ला, मग तुम्हाला आन्सर काय भेटेल, टोटल नंबर ऑफ, सॉरी, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज, म्हणजे एका दिवसाला किती बनतात भांडी, मातीची भांडी, बरोबर, तर तेव्हा त्याला किती रुपये भेटतात 600, म्हणजे जेवढी पण भांडी बनतात तेव्हा त्याला किती रुपये भेटतात 600। कसमला, मिस्टर कसमला किती भेटतात रुपये 600। आता तुम्हाला थोड्या वेळात तुमच्या समोर येईल इक्वेशन, मग बघा आता कसं, हा 10 आहे तसाच, x इंटू x स्क्वेअर प्लस हे 10 इंटू हे 40 इंटू x 40x इज इक्वल टू 600, एवढं समजलं। आता हे 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0, एवढं समजलंय। आता इथे किती आहे 10 आहेत, मग 10 ने काय करायचं डिवाइड करायचं, मग आता इथे लिहितो मी डिवाइड
बाय 10. मग कसं होईल 10x स्क्वेअर बाय 10 प्लस 40x बाय 10 मायनस 600 बाय 10 इज इक्वल टू 0. मग हा 10 आणि हा 10 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 10 आणि याचा एक 0 कॅन्सल. मग काय राहिलं ते इथे लिहितो x स्क्वेअर प्लस इथे राहिला 4x, इथे मायनस 60 इज इक्वल टू 0. एवढं तुमचं आता इक्वेशन आलेलं आहे. बरोबर. आता एवढं समजलंय का नाही तुम्हाला? एवढं समजलंय. आता पुढे काय करायचं? पुढे आता हे सॉल्व करायचं, याचं आणि याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. इथे किती असतो 1 आणि हे 60चं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचे काय करायचे, त्याचे पाडायचे फॅक्टर. आता याच्या आणि याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 60. आता त्याचे फॅक्टर काय आहे 10 6 60, 10 6 60. मग इथे 10 मधून 6 गेले किती आन्सर येते 4. हे 4 तुम्हाला भेटले. आता हे तुम्हाला एवढं फॅक्टरसाठी की आम्हाला येईल हे असं नेहमी लिहून ठेवायचं. मग आता तुम्हाला फॅक्टर काय भेटले 10x आणि मायनस 6x. मी इथे लिहितो x स्क्वेअर प्लस 10x, इथे लिहायचं 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. मग आता हे सॉल्व करायचं. हा x कॉमन आहे, इथे पण कॉमन आहे म्हणून कॉमन काढला. इथे एक x राहिला, हा प्लस राहिला, हा एक बाहेर गेला, इथे राहिलं 10, हा मायनस 6 आणि हे जे आहे जे मायनस 6 आहे ते लिहिलं आणि हे जे पुढे असते ते इथे लिहून टाकायचं. म्हणजे तुम्हाला जास्त काही मेहनत घ्यायला लागणार नाही. मग काय राहिलं x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x मायनस 6 इज इक्वल टू 0. मग x इज इक्वल टू किती आलं मायनस 10 और x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू किती रुपये 6 असं भेटलं तुम्हाला. x ची व्हॅल्यू किती आली, कॉस्ट कॅनॉट बी, इथे लिहा कॉस्ट कॅनॉट बी निगेटिव्ह. कॉस्ट कॅनॉट बी निगेटिव्ह. मग काय भेटलं x इज इक्वल टू 6. x काय आहे नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स. किती भांडी बनवतो तो दिवसाला 6. आणि कॉस्ट आता काढायची. कॉस्टचं काय आहे 10x प्लस 40. मग 10 इंटू 6 प्लस 40 बरोबर. मग 10 6 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. काय आहे कॉस्ट किती आहे त्याची 100 आणि तो एका दिवसाला एका भांड्याची किंमत किती आहे 100 आणि तो किती भांडी बनवतो दिवसाला 6 भांडी बनवतो. बरोबर. इथे तुमचं हे क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो इथे शिकून झालेला आहे. बरोबर. याच्या पुढील जो सम आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.